तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा। सन्माननीय जानकीनाथ आणि प्रभावती यांचे सुपुत्र, ओडिशा कटक इथे जन्म झाला त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं हे वाक्य, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, आझाद हिंद सेनेचे सर्वेसर्वा नेताजी सुभाषचंद्र बोस 18 ऑगस्ट 1945 या दिवशी एका प्लेन क्रॅशमध्ये स्वर्गवासी झाले असं ऑफिशियली रिपोर्ट करण्यात आलं. आजचं तैपेई तैवान, त्या काळातलं तिशोखू या ठिकाणी हे प्लेन क्रॅश झालं होतं. अर्थात त्यांच्या मृत्यूचं गूढ आजपर्यंत उकललं गेलं नाही आहे. म्हणजेच त्यांचं अस्तित्व मिटवण्यात आलं अशी आजही चर्चा होते आहे. तुम्ही मेला असं आम्ही दाखवू आणि तुम्ही परत तोंड दाखवायचं नाही आहे, तरच तुम्हाला जिवंत सोडू, असा काही करार झाला होता का? रशियाने त्यांना बंदिवान बनवलं होतं का? नंतर मग ते कलकत्त्यात येऊन राहिले, मग शेवटी गुमनामी बाबा म्हणून अयोध्येमध्ये त्यांचा देहांत झाला, असं जे काही स्टोरी तुम्ही आम्ही ऐकतोय. पण टोकियो इथं त्यांचा अस्थिकलश आहे. त्यांची मुलगी अनिता बोस, जी जर्मनीमध्ये राहते, मार्टिन फाफ असं काहीसं प्रोनाऊन्सिएशन होईल, PFAFF असं त्यांचं आडनाव. आता अर्थात हे जर्मनी आडनाव आहे, त्याचा उच्चार माझ्यासारख्या महाराष्ट्रीयन माणसांनी करणं अवघडच आहे. फाफ असा मी उच्चार करतो. जे असेल ते असेल, पण अनिता बोस या गेली कित्येक वर्ष प्रयत्नात आहेत की टोकियोमधला अस्थिकलश, आपल्या वडिलांच्या अस्थी या भारत सरकारने आपल्या ताब्यात घ्याव्यात, म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावलेत. एक पिटिशन दाखल केलं आहे. आता लोक म्हणतात, बिना खंग के हमें आज़ादी मिली है, चरखा चला के हमने आज़ादी मिला दी है भारत को. हा नॅरेटिव्ह पसरवला गेला. आझाद हिंद सेनेची दहशत ब्रिटिशांमध्ये अशी काही निर्माण झाली होती की ट्रान्सफर ऑफ पॉवरच्या डिस्कशनसाठी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला खूप लगबगीने भारतात पाठवण्यात आलं होतं. काय कारण घडलं? त्या काळामध्ये सेकंड वर्ल्ड वॉर 1945 साली थांबलं, ब्रिटिशांनी जिंकलं. 6 वर्ष सलग युद्ध खेळून या ब्रिटिशांचं सैन्य थकून गेलं होतं. जर्मनी आणि जपाननी यांच्या नाकी नऊ आणले होते. 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकला गेला, सर्वांना माहिती आहे. पण त्यानंतरच्या 12 दिवसातच, म्हणजे 18 ऑगस्ट 1945, आज 18 ऑगस्ट 2026, 23 जानेवारी साधारण 1897 साली जन्मलेला हा कटक इथला एक आपला भारतीय
तो ब्रिटिशांच्या विरुद्ध भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून बंड पुकारतो आणि स्वतःची आझाद हिंद सेना स्थापित करतो. मध्यंतरी त्या आझाद हिंद सेनेचे एक लेफ्टनंट, त्यावेळचे पिल्लई म्हणून, त्यांना एका स्टेजवर खूप सन्मानाने बोलवलं होतं आणि त्यांच्याकडून बरीचशी माहिती पण पब्लिक समोर घेण्यात आली होती. तेव्हा त्यांचं वय होतं 101. अतिशय स्वाभिमानाने आणि अतिशय प्रेमाने आपुलकीने सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी त्यांचं वक्तव्य होतं. आझाद हिंद सेनेला ब्रिटिश सरकार घाबरत होतं हे तर अतिशय निश्चित झालेलं होतं. वर्ल्ड वॉर खेळून सैन्य सगळं थकलेलं आहे आणि मग एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एक अहवाल तयार करायला सांगितला. 25 लाखाचं ब्रिटिश इंडियन आर्मीचं सैन्य होतं आणि फक्त 40,000 लोक, गोरे लोक यांच्यावर राज्य करत होते. साहजिकच त्यांच्या मनामध्ये एक भीती होती की जर या इंडियन आर्मीच्या लोकांमध्ये, त्यावेळची ब्रिटिश इंडियन आर्मी, विद्रोह झाला, जर ह्या लोकांनी पलटी मारायचं ठरवलं आणि सरकारच्या विरुद्ध कारस्थानं चालू केली तर काय होईल, नक्की कशा पद्धतीचं वातावरण निर्माण होईल, असा एक अहवाल तयार करून मागितला. तेव्हा साधारणतः 20,000 आर्मी ऑफिसर्स या 25 लाख सैन्याला ऑपरेट करत होते. त्यामध्ये आपले सन्माननीय करिअप्पा हे टॉपवर होते. असा अहवाल देण्यात आला की जे काही तुम्ही आत्ता थोड्या प्रमाणात विद्रोह पाहताय जनतेचा, जो दिल्ली, मद्रास, कलकत्ता, मुंबई, कराची, लाहोर अशा मोठमोठ्या शहरात तुम्हाला दिसून आला, पोलिसांनी फायर ओपन केल्यावर सुद्धा ती गर्दी कमी झाली नाही. छाताडावर गोळ्या झेलायला लोक तयार झाले. इतकी ही स्वातंत्र्याची, सुभाषचंद्र बोसजी यांनी दिलेली हाक, साद लोकांच्या मनातल्या अगदी मनामनात भिनली होती, नसानसातनं ती वाहत होती असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि मग ही नसानसात वाहणारी स्वातंत्र्य मिळावी ही आस गोळ्या लागून, छाताडावरती गोळ्या झेलून वाहून गेली तरी हरकत नाही, पण माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे अशी माणसं पेटली होती. हा अंतर्मनामध्ये अगदी पेटवला कोणी? नेताजी सुभाषचंद्र बोस. एका ब्रिटिश अधिकाऱ्याला 1956 साली तो भारतामध्ये आला होता. आपले चक्रवर्ती नावाचे कोणी गव्हर्नर होते कलकत्त्याला. तेव्हा शाही थाटात त्यांचं स्वागत झालं होतं आणि मग त्यांनी गप्पा मारताना विचारलं की 1945ला सेकंड वर्ल्ड वॉर जिंकल्यानंतर सुद्धा तुम्हाला भारतातून पाय का काढता घ्यावा लागला, पळून का जावं लागलं गुंडाळून? तेव्हा त्यांनी फक्त 3 शब्द उच्चारले होते, नेताजी सुभाषचंद्र बोस. असा दरारा आझाद हिंद सेनेने निर्माण केला होता. 1941 साली या अशा महान सैनिकाला हाऊस अरेस्ट झाली. कदाचित शाळांमधल्या पुस्तकामध्ये हा एपिसोड आम्ही शिकलो आहेत. त्या हाऊस अरेस्टमधनं, त्या नजरकैदेतून सुभाषचंद्र बोस कसे पळाले याबद्दलचा एक धडा होता, मला अजूनही आठवतो. वेषांतर करून त्यांनी त्यावेळच्या गस्त घालणाऱ्या सैनिकांना गुंगारा दिला होता आणि थेट जर्मनी गाठली होती. त्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या एका प्रदेशात जाऊन आझाद हिंद सेनेचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं. नंतर मग चित्तरंजन दास यांच्यासोबत इंडियन काँग्रेसचं सुद्धा त्यांनी काम केलेला एक इतिहास आहे. 1938-1939 या 2 वर्षात इंडियन काँग्रेसचे ते प्रेसिडेंट होते. विचार करा, सध्याची जी काँग्रेस आहे
त्याचा प्रेसिडेंटच प्राईम मिनिस्टर म्हणून बसवला गेला, ब्रिटिशांची चापलुसी केलेली व्यक्ती. चापलुसी हाच शब्द परफेक्ट आहे त्या बाबतीत. जेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांना इतकं मोठं मताधिक्य मिळालं होतं आणि यांना 0 मतं पडलेली होती काँग्रेस कमिटीची, तरीसुद्धा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाले. या स्वातंत्र्याची खरी ठिणगी आझाद हिंद सेनेच्या इशाऱ्यानंतर 18 फेब्रुवारी 1946 रोजी ब्रिटिशांना दाखवली गेली होती. कशा पद्धतीने त्यावेळच्या ब्रिटिश इंडियन नेव्हीमध्ये विद्रोह झाला आणि त्यांनी 80 जहाजांपैकी 79 जहाजावरचा युनियन जॅक खाली उतरवला. म्हणजे ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवला आणि भारताचा झेंडा 79 जहाजावर फडकवला. नुसतं झेंडा फडकून शांत राहिले नाही ते. शेवटी ते इंडियन नेव्हीचे सैनिक होते. त्यांनी तोफाची तोंडं सरळ ब्रिटिशांच्या कडे केली. म्हणजे तोफा ज्या काही शत्रूवरती रोखल्या गेल्या होत्या त्या खुद्द सरकारवर, ब्रिटिश सरकारवर रोखल्या गेल्या अशा डायरेक्शननी सगळ्या तोफा फिरवल्या. आणि ही बातमी सगळीकडं पसरली. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास, कराची, लाहोर, पेशावर अशा सगळ्या ठिकाणी ही बातमी पसरल्यानंतर ठिकठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तस्विरी चिटकवल्या गेल्या. यांचे फोटो ठिकठिकाणी लागले गेले. थोडक्यात जनतेने त्यांना प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून घोषित केल्यासारखं आहे. पण त्याच्या आधीच यांचा कदाचित काय काटा काढला आहे, काय झालं आहे काय माहिती नाही. पण ही जी आग नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या भारतीयांच्या मनात लावू शकले ती आपल्या फक्त अहिंसेने लागलेली नाही आहे. अनेक क्रांतिकारकांनी रक्त सांडलेलं आहे. आझाद हिंद सेनेच्या अनेक सैनिकांनी हाल अपेष्टा सहन केल्यात. त्यांना स्वातंत्र्यानंतरसुद्धा खिजगणतीत धरलं नाही आहे. का तर आझादी ही अहिंसेमुळं आणि चरखा चालवल्यामुळेच मिळाली असाच नॅरेटिव्ह पसरायचा होता. पंतप्रधानपद मिळवायचं होतं. मग ट्रान्सफर ऑफ पॉवर याची बोलणी करण्यासाठी व्यक्ती 1946 साली जर आला तर 18 फेब्रुवारी 1946 पासून 15 ऑगस्ट 1947 पर्यंत एवढा अवधी का लागला? याच अवधीमध्ये सर्व काही कारस्थानं रचली गेली आणि मग फाळणीचा सुद्धा पाया याच दिवसात घातला गेला असं म्हणण्यासाठी नक्की स्कोप आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जर टोकियोला असतील तर मला असं वाटतं की आजही त्यांची जी जीवित मुलगी आहे अनिता बोस, काय DNA टेस्टिंगमध्ये अजून इतकी क्रांती नाही का झाली? त्या व्यक्तीच्या अस्थींच्या सोबत आज अनिता या मॅडमच्या, त्यांच्या मुलीच्या DNA जुळवून पाहता येणार नाहीत का? अर्थात माझ्या डोक्यात हा विचार आला तर सरकारचा नक्कीच आला असेल. कारण ही नेताजी सुभाषचंद्र बोस ही व्यक्ती जिवंत आहे. त्यांच्या मरणाचा देखावा केला की काय म्हणून अनेक इन्क्वायरी कमिशन झाली. शहानवाज कमिशन झालं 1956ला, 1970ला खोसला कमिशन झालं. अहो अक्षरशः फायलींचा ढिगारा आहे. प्राईम मिनिस्टर ऑफिसकडनं जवळपास 304 फाईल्स, होम मिनिस्ट्रीकडनं 37 फाईल्स, इतर सगळ्या जी काही डिपार्टमेंट आहेत, फॉरेन अँड एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री, अमुक तमुक, अशा जवळपास 1500 ते 1600 फाईल्स. या सगळ्याची स्क्रुटिनी करत करत आज 2 तरुणांनी एक पुस्तक लिहिलं आहे. अनुज धर आणि चंद्रचूड घोष, द बोस डिसेप्शन डिक्लासिफाईड असं टायटल आहे. रायटर्स नेम मी पुन्हा एकदा उद्गारतोय, अनुज धर आणि चंद्रचूड घोष.
दी बोस डिसेप्शन डिक्लासिफाईड. या 2 तरुणांनी या सगळ्या मी आत्ता ज्या फाईल्स मेन्शन केल्या, ज्या केवळ मोदी सरकार आल्यामुळं त्यांना पाहता आल्या, त्यांना स्क्रुटिनी करता आली, आणि या सगळ्याचा सारांश काढून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. 400 पानी पुस्तक आहे. गुमनामी बाबा म्हणून त्यांना आयुष्य जगावं लागलं की काय, याच्याबद्दल सुद्धा काही गोष्टी जुळून येत आहेत. त्यांना कलकत्त्यामध्ये ट्रीटमेंट देणारा त्यांचा फॅमिली डॉक्टर तो अयोध्येत येऊन त्यांना शेवटी चेक करतो, आणि फक्त ती एकच व्यक्ती अशी असते की जी त्यांना जवळून ओळखत असते. जे गुमनामी बाबा म्हणून अयोध्येत स्वर्गवासी झाले, त्यांच्याकडं अनंत पुस्तकांचा खजिना मिळतो. थोडक्यात ही व्यक्ती साधीसुधी नाही, एक विद्वान व्यक्ती आहे. हे सिद्ध करणारे असे काही पुरावेसुद्धा नंतर सापडत आहेत. मग त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी धडपड कोणी केली? कोणाला या खुर्चीचा हव्यास होता आणि कोणाला एक दुसरं राष्ट्र पाहिजे होतं? या दोघांची नक्की काय मैत्री होती? या दोघांचं आणि ब्रिटिशांचं नक्की काय ठरलं होतं? असे सगळे प्रश्न अनुत्तरित ठेवून 17 वर्ष भारताच्या खुर्चीवर राज्य केलेली एक व्यक्ती, ज्या चित्तरंजन दास यांचं खूप सन्मानाने नाव घेतलं जातं इंडियन काँग्रेसमध्ये त्या काळात, त्यांच्या हाताखाली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कामकाज चालू केलं. आणि थोड्याच अवधीत 1938ला एकदा आणि 1939ला एकदा काँग्रेसचे प्रेसिडेंट पण झाले. मित्रांनो, हे जे काही घडतंय ते खूपच विपरीत असं घडतंय. नेताजींसारख्या माणसाचा जर अशा पद्धतीने शेवट करत असतील ही लोक, तर मात्र अवघड आहे. 17 ऑगस्ट 1945 रोजी शेवटची नेताजींची काही तस्विरी ओ ची मिन्ह या शहरातली आजही उपलब्ध आहेत. आणि मित्रांनो, 18 फेब्रुवारी 1946 ह्या दिवशी जर इतक्या मोठ्या प्रमाणात विद्रोह झाला, म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला अशीच सगळीकडं आरोळी ऐकू येत होती, तर या स्वातंत्र्याला जबाबदार कोण आहे? कोणी मिळवून दिलं आहे? डेफिनेटली आझाद हिंद सेना. म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस हेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटलेली एकमेव व्यक्ती आहे. आणि त्यांनीच जी काही चिंगारी भडकवली त्याच्यामुळंच ब्रिटिश थोडेसे घाबरले. त्यांच्या डोक्यात एकच कल्पना आली की जर 25 लाख सैन्यानी या आझाद हिंद सेनेच्या अध्यक्षाचं ऐकलं आणि विद्रोह केला तर आपल्या 40,000 ब्रिटिश ऑफिसर्स आणि त्यांच्या कुटुंबियांची राख रांगोळी होऊ शकते. म्हणून त्यांनी त्या अहवालानंतर आपल्या या 40,000 लोकांना आणि कुटुंबियांना कशा पद्धतीने पळून जाता येईल याचासुद्धा आराखडा तयार केला होता. कोणत्या ठिकाणी सगळे एकत्र येतील, किती विमानांनी त्यांना आपण लंडनपर्यंत घेऊन जाणार आहोत, हा सगळा प्लॅनसुद्धा त्यांनी तयार केला. इतक्या प्रकारे ती दहशत त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्याच्यामुळंच आज 18 ऑगस्ट 1945 या दिवशी त्यांचं देहावसान झालं असं ऑफिशियल रिपोर्टिंग आहे. म्हणून ही पुण्यतिथी मानू 18 ऑगस्ट 2026. पण तुम मुझे खून दे दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा. व्हॉट अ स्लोगन. का पेटणार नाही तो माणसं? आज मला हा व्हिडिओ तयार करताना मला हे जेव्हा नॉलेज झालं आहे तेव्हा माझ्या मनात एक चिंगारी आली की काश मेरा जन्म उस ज़माने में होता. या आजकल की ज़िंदगी तो बस फिजूल सी जा रही है, असे विचार माझ्या मनात अनेक वेळा आलेत मित्रांनो. आफ्टर ऑल बीइंग सन ऑफ अ फौजी, कदाचित अशा भावना तीव्र असण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक कॉमन मॅनला असंच वाटेल असं मला नाही वाटत. प्रत्येक कॉमन मॅनला नेताजींचं महत्त्व इतक्या प्रकर्षाने समजेल असंही नाही वाटत. प्रत्येकाचं वाचन, प्रत्येकाचा व्यासंग तेवढा दांडगा असू शकेल असंही काही नाही आहे. पण नेताजी सुभाषचंद्र बोस, तुम्ही जे दिलं आहेत ना आम्हाला,
ते कदापिही न फिटणारं ऋण आहे. माणसाला स्वातंत्र्य हवं ही चिंगारी मनामध्ये टाकायची आणि एक भडका येऊ द्यायचा, आणि तेही स्वतः पुढं होऊन, हे सोपं नाही आहे हो काम, सोपं नाही आहे. म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस आप तो अमर हो, आप तो अमर हो. आणि अनिता बोसजी, त्यांच्या जी काही कन्या आहे, जर्मनीमध्ये राहते, त्यांनी जो काही पाठपुरावा सुरू केला आहे नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याचा, त्याला यश मिळो. आणि जे काही आजचं सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जे काही त्यांचं महत्त्व असायला हवं होतं देशात, ते आज त्यांना द्यायला सुरुवात केली आहे, त्याबद्दल मी या सरकारचं अभिनंदन करतो. ही आतली जाणीव की वि. सावरकर काय होते, नेताजी सुभाषचंद्र बोस काय होते, लाला लजपतराय काय होते, लोकमान्य टिळकांनी कशी ठिणगी उमटवली, हे सगळं येत्या पिढीलासुद्धा या इतिहासामध्ये नेताजींचा कार्यकाळ सगळा जास्तीत जास्त डिव्हिजन्समध्ये शिकवला गेला पाहिजे, 5वी नंतरच्या इतिहासात. असं एक आवर्जून बदलत्या शिक्षण पद्धतीसाठी सुचवावंसं वाटतं. मित्रांनो, आज तसा पाहिलं तर हा त्यांचा पुण्यतिथीचा दिवस, सद्गदित अंतःकरणाने त्यांना आठवण्याचा दिवस. पण आज 80-82 वर्ष झाल्यानंतरसुद्धा एखाद्या इतक्या टॉपच्या व्यक्तीच्या मृत्यूचं गूढ उकललं जात नाही, हे कदाचित आपल्या भारत देशातच घडतं, असंच म्हणावंसं वाटतं. खेद वाटतो या गोष्टीचा, खेद वाटतो. स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचंसुद्धा देहावसान अशाच संशय कल्लोळामध्ये आजही आहे. का? याचं उत्तर सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये महत्त्वाच्या पदावर गेल्याशिवाय तुम्हा आम्हाला वैयक्तिकरित्या तरी जाणता येणार नाही. आणि तेव्हा जाणलं तरीसुद्धा आपण कुठेही ओपन होऊ शकणार नाही. अशी सिक्रेसी तिथं मेंटेन करावी लागते. आणि म्हणूनच कदाचित हे गूढ सामान्य जनतेपर्यंत उकललं गेलं तरीही येणार नाही, कदापिही येणार नाही. त्यामुळं फक्त त्या तस्विरीसमोर नतमस्तक होणं आणि त्या तस्विरीला एक कडक सॅल्यूट ठोकणं एवढंच आपल्या भारतीयांच्या हाती आहे. जय हिंद, जय भारत.